सो हॅलो गायज, गुड मॉर्निंग. ही माझी आजची सकाळ आहे, म्हणजे सोमवारची सकाळ आहे. आणि आता मी निघाली आहे कॉलेजमध्ये जाण्यासाठी. आज ॲक्च्युली मला वाटलेलं माझा एक्झाम असणार आहे, पण तसं नव्हतं. थँक गॉड, लकीली. पण आज आमचं रेग्युलर लेक्चर्स असणार, सो त्यासाठी मला आता जायचं आहे कॉलेजकडे. मी निघाली आहे स्टेशनकडे आता लेक्चर्स अटेंड करण्यासाठी. येस. आणि हा आहे थोडासा मेट्रोचा प्रवास. मी तुम्हाला जो दाखवते आहे इकडे, तो हा मेट्रोचा प्रवास. इथून मला आता जायचं आहे माझ्या कॉलेजकडे. आणि आज मला मेट्रोचा प्रवास करत असताना माझीच फ्रेंड, म्हणजे माझी कॉलिग मला भेटली तिकडे. सो आम्ही थोडंफार गप्पा मारत गेलो, तर ते जरा मला बरं वाटलं. आणि कधी म्हणजे मेट्रोचा नॉर्मली मी एकटीच प्रवास करते, सो पण आता मला कोणी भेटलं, बरं वाटलं, जरा काहीतरी बोलता आलं वगैरे. आणि थोडंफार इकडचं शूट केलेलं आहे मी हेच विचार करत होती की काय करायचं, उद्याचं परवाचं कसं होईल काय माहिती नाही. मुलांची बोर्ड एक्झाम पण आहे आणि त्याबरोबर सगळ्यांचे डाऊट्स पण एकत्र येणार आहेत. सो लेट्स सी हाऊ इट इज गोइंग टू गो. जेव्हा गाडी स्टेशनला थांबलेली तेव्हा मी विचार करत होती, आज पण जायचं आहे यार, आज पण जायचं आहे, उद्या परत लवकर जायचं आहे, उद्या लवकर पोचणार आहे की नाही काय माहिती नाही. आणि हे ॲज युजल तुम्ही बघू शकता आमच्या आझादनगरकडचं ट्रॅफिक कसं असतं. या टायमाला तर ट्रॅफिकच ट्रॅफिक, म्हणजे सगळीकडून दोन्हीकडून गाड्या येतात. तुम्ही बघताय तिकडे पूर्ण गाड्यांची रांग लागलेली आहे. आणि हे आमचा आझादनगरचा नेहमीचा हा नजारा आहे. सो can we help it? No. Can we do anything about it? No. We can just talk about it. So तेवढंच करू शकतो यार, काय नाही करू शकत दुसरं. आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये. आणि आता मी निघाली आहे कॉलेजमध्ये जाण्यासाठी. तर थोडासा फुटपाथचा रस्ता पकडते, म्हणजे तिथून मी पळत ना का होईना पण जाईन. सो विचार करते आज काय घेऊ काय नको. पण लक्षात आलं तेव्हाच, म्हणजे असं विचार करतानाच लक्षात आलं की आज उपवास आहे, आज काही घ्यायचं नाही आपल्याला, आज काही खाता पण येणार नाही, सो काही घ्यायचंच नाही आहे. सो येस, मंगळवारचा उपवास होता, सो काही घेतलं नाही. हे नंतर मी निघाली माझ्या कॉलेजमधून तेव्हाचं शूट केलेलं आहे. आज पण आम्हाला अनफॉर्च्युनेटली लेटच झालं निघताना, म्हणजे नेहमीपेक्षा अजून लेट झालं. जेव्हा की माहिती आहे की उद्या सकाळी परत यायचं आहे, तेव्हा पण आम्हाला हे लेट झालेलं आहे. आम्ही 6:30 नंतरच निघालो आहे कॉलेजमधून. आणि उद्या परत सकाळी 9:30ला आम्हाला इथेच पोचायचं आहे, म्हणजे विचार करा. सो इट इज लाईक यू हॅव गॉट सो मेनी आवर्स टू स्लीप अँड टू ईट अँड टू हॅव फूड अँड यू कम बॅक अगेन हिअर, असं होतं. म्हणजे आज तर उलट आम्हाला लवकर जायला पाहिजे होतं, पण आज पण आम्ही थांबलेलो, आम्हाला थांबवलं गेलेलं म्हणा रादर. सो येस, ते थांबवलंच गेलं. चंद्र मस्त दिसत होता आज. 2-3दा मी बघितलं, पण मी क्लिक आत्ता केला. 2-3दा बघितलं याचा अर्थ की असं नजर गेली, भरपूरदा नजर गेली, पण तेव्हा मी काही क्लिक करू शकले नाही. मग जेव्हा एकदम मला असं प्रॉमिनेंटली दिसलं ना की अरे किती छान दिसतंय हे, तेव्हा मी जरा क्लिक केलं ते. आणि या साईडला नव्हता चंद्र, नाही तर मी शूट करतच गेली असती. आणि आज मी थोडंसं चालून खाली जाणं प्रिफर केलं, कारण असंच मजा मस्ती काहीतरी नवीन. सो मी ते प्रिफर केलं. चालताना मध्ये एका ठिकाणी पाणी पण सांडलं होतं, मग ते पण बघून बाबा चालायला पाहिजे होतं. कारण कधी कसं असं माहिती आहे, पुढे वेगवेगळे एक्सपिरियन्स आपण हे करत असतो. आणि थोडंफार मी इकडे तिकडे काय आहे, कसली दुकानं आहेत, काय अपडेट झालं आहे का दुकानांमध्ये, सगळं असं नजर मारत जात असते. सो माझं हे चालू असतं दरवेळेला, म्हणून मी चेंज करून जाते. मी दरवेळेला एकच रूट घेऊन जात नाही की इथून मतलब इथून जायला, असं नसतं माझं असं चालू असतं काही ना काही. सो बघा इथे कुठली दुकानं आहेत ते पण बघायची, कुठले टॉप्स दिसत आहेत ते पण बघायचे, म्हणजे ऑब्झर्वेशन करत जायचं, बघत जायचं. तेच माझ्या डोक्यात असतं. इथे आली तर इथे खूप गर्दी होती, म्हणून मी इथून पंच नाही केलं. मी पुढे गेली, जरा अजून 4 दुकानं एक्सप्लोर झाली की आपल्याला अजून बरं वाटतं ना, की काय नवीन बघायला मिळतं. सो बरं वाटतं. सो इथून नाही गेली, अजून पुढे गेली, मग तिथून एक्झिट घेतलं मी.
आणि आज नेहमीपेक्षा जास्त उशीर झाल्यामुळे मला 7:01 वाजले ॲक्च्युली स्टेशनला यायला. आणि 6:52ची जी लोकल होती ती एकदम लेट आली होती, तर ती आलेली 7:01ला, 7:01 किंवा 7:02च्या नंतर आली. आता ती लेट झाल्यामुळे त्याच्या मागची 7:04 अजून लेट होणार, ते तर ऑब्व्हियस होतं. पण आज नेमकं मला 6:52ची लोकल माझ्या नशिबाने, चांगल्या नशिबाने मिळाली आणि त्याच्यामधून मी आली. आता 6:52च्या त्या लोकलमध्ये गंमत अशी की मला माझ्या आईच्या मैत्रिणीची सून म्हणजे मी तिला मावशी बोलते, माझ्या आईच्या मैत्रिणीला सून. छान होती एकदम, ती बोलायला वगैरे खूप छान आहे. आणि इथे मला त्या चंद्राचं शूटिंग करता आलं. वाव, वाटचंद्र. आणि काय प्रकाश पडलेला चंद्राचा, ओ माय गॉड. इथे तुम्ही बघू शकता काय मस्त तेज होतं माहिती. आज फुल मून होता आणि फुल मून डे होता आणि काय मस्त तेज होता आज. मला खूप मस्त वाटलं बघून. आणि 1-2दा नाही, सारखं मला दिसत होतं. एकदा मला या स्टेशनकडे पण दिसला, घाटकोपरकडे पण दिसला, परत इकडे पण दिसला, ठाकुर्ली स्टेशनला वरती पण दिसला आणि परत इथेही दिसला मार्केटमध्ये. तुम्ही बघू शकता, मी राईट साईडला कॅमेरा केला तेव्हा तिकडे चंद्र होता. सो खूप बरं वाटलं मला. थँक्स फॉर वॉचिंग. कीप सबस्क्रायबिंग.